सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण लक्ष्मी मातेला आवडणारी तांदळाची फिरणी बनवणार आहोत. बऱ्याच ठिकाणी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी किंवा धनतेरसला ही फिरणी बनवली जाते, कारण लक्ष्मी मातेला तांदळाची फिरणी ही प्रिय आहे. तर ही फिरणी अगदी 15 मिनिटात कशी बनवायची आहे ते आपण बघणार आहोत. अगदी 15 मिनिटात बनते आणि छान दाटसर अशी बनवून तयार होते. तर त्यासाठी मी इथे अर्धा तास तांदूळ भिजत ठेवले होते. तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता. सुवासिक तांदूळ वापरलात तर फिरणीला सुगंध खूप छान येईल. हे तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर काजू आणि बदाम सुद्धा भिजत घातले होते. तर 5 काजू, 5 बदाम असे मी अर्धा तास भिजत घातले होते. बदामाची सालं काढून याचा वापर करायचा आहे. मिक्सरला वाटण्यासाठी मी इथे 4 ते 5 चमचे दूध घेतलं आहे आणि साईसकट घेतलं आहे. मिक्सरला याची छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता खूप स्मूथ अशी पेस्ट मी बनवून घेतली आहे. इडली डोश्याचं पीठ जसं स्मूथ आपण दळतो तसंच ह्याला दळून घेतलेलं आहे. आता गॅसवरती मी इथे पाऊण लिटर दूध उकळवून घेतलेलं आहे. याला उकळी आलेली आहे. तर चमचाच्या साहाय्याने हे आधी आपण वरती आलेली साय यामध्ये मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण जी पेस्ट तयार करून घेतलेली आहे तांदूळ, काजू, बदाम ह्याची, ती यामध्ये ओतून घ्यायची आहे. मिक्सरच्या भांड्याला जे काही बाजूला लागलेलं असतं ते सुद्धा 1 चमचा दूध घालून काढून घ्यायचं आहे. आता गॅस आपल्याला मंद ठेवायचा आहे आणि पूर्ण प्रोसिजर ही मंद गॅसवरच करायची आहे. पेस्ट यामध्ये घातल्यानंतर चमच्याने 1, 2 ते 3 मिनिटे छान ढवळून घ्यायचं आहे. नाहीतर पेस्ट ओतल्या-ओतल्या ती खालती तळाला जाऊन बसू शकते आणि मग तिथे फिरणी करपू शकते, खालती लागू शकते. त्यामुळे 1-2 मिनिटे सतत चमच्याने ढवळून घ्यायचे आहे. 4 ते 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता ह्याला उकळी आलेली आहे. पुन्हा वरती साय यायला सुरुवात होते. ते मिक्स करून घ्यायची आहे. साईडने जे लागलेलं असतं ते सुद्धा यामध्ये सतत काढून मिक्स करून घ्यायचे आहे. अजून हे पातळच आहे. याला आणखी 4 ते 5 मिनिटे उकळण्याची गरज आहे. हा चमचा तुम्ही बघू शकता ह्याच्यावरती अजून कोटिंग आलेलं नाहीये. त्यामुळे आणखीन 5 ते 6 मिनिटे याला मंद गॅसवर उकळायला ठेवायचे आहे. 5 ते 6 मिनिटानंतर पुन्हा एकदा चमच्याने ढवळून घ्यायचे आहे आणि आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. तर इथे मी अर्ध्या वाटीपेक्षा थोडी जास्त साखर वापरलेली आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. साखर घालून सुद्धा 2 ते 3 मिनिटे सतत ढवळून घ्यायचं आहे. गॅस कुठेही फास्ट करायचा नाहीये, कारण तांदूळ बारीक वाटलेले असल्यामुळे ते खालती पावडरच्या ह्याच्यात जाऊन करपू शकतात भांड्याला. त्यामुळे गॅस हा कमीच ठेवायचा आहे. आणखी 2-3 मिनिटानंतर बघा ही छान घट्ट अशी झालेली आहे. जसं टेक्स्चर फिरणीचं हवंय तसं व्यवस्थित याला आलेलं आहे. चमच्याच्या मागे सुद्धा तुम्ही बघू शकता छान जाड असं कोटिंग येत आहे. आता सगळ्यात शेवटी पाव चमचा वेलची पावडर मी यामध्ये घालत आहे. केशर वगैरे मी वापरणार नाहीये, कारण आपल्याला पांढरी फिरणी बनवायची आहे. तुम्हाला जर रंग थोडासा पिवळट हवा असेल तर केशर तुम्ही वापरू शकता. आता पुन्हा एकदा सगळं छान मिक्स करून गॅस आपल्याला बंद करायचा आहे. इथे एक ट्रिक मी सांगते आहे. जेव्हा केव्हा आपण खीर बनवतो किंवा फिरणी बनवतो, थंड झाल्यावर ना ती घट्ट घट्ट अशी होत जाते. तर तसं होऊ नये यासाठी एक टिप मी आज सांगते. फिरणी बनवून झाल्यावर किंवा कोणतीही खीर बनवून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि थोडी त्यातली वाफ निघून गेली, थोडी रूम टेम्परेचरवर आली की यामध्ये पाव वाटी रूम टेम्परेचरवरचं दूध ओतायचं आहे आणि त्या फिरणीमध्ये किंवा खिरीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. दूध हे रूम टेम्परेचरवरचंच असलं पाहिजे. जर फ्रीजमधलं थंड दूध काढून तुम्ही गरम फिरणीमध्ये किंवा खिरीमध्ये ओताल तर ती फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे दूध हे रूम टेम्परेचरवरचं वापरायचं आहे. ही टिप तुम्ही नक्की फॉलो करून बघा. तुमची फिरणी किंवा खीर अजिबात घट्ट होत जाणार नाही. ज्या कन्सिस्टन्सीवरती तुम्ही खेळता तीच कन्सिस्टन्सी शेवटपर्यंत राहते. तर आपली ही तांदळाची ही फिरणी तयार झालेली आहे. अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होते.
आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार आणि सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी दिवाळी.